नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट अखेर एकत्र। पुणे, पिंपरी चिंचवड, मनपा एकत्र लढवणार रोहित पवार। नाशिकमध्येही महायुतीचे फिसकटले। शिंदे अजित पवार गट एकत्र महापालिका निवडणूक लढवणार। काँग्रेसची बीएमसीसाठी 87 उमेदवारांची यादी जाहीर। सर्व धर्मीयांना संधी देत जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न। आणि भाजपला मुंडे महाजनांची गरज नाही, शिवसेनेच्या प्रकाश महाजनांची टीका। ठाकरे गट मनसेच्या युतीवरही साधला निशाणा। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। अत्याचार झालेल्या, मानसिक तणावात खचलेल्या पीडितांचे पुनर्वसन करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारातून 168 महिलांना मनोधैर्य योजनेतून आर्थिक सहाय्य मिळाले। लग्नाच्या आमिषाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तर कधी अल्पवयीन मुलींवर नराधमांकडून अत्याचार होतात। अत्याचारानंतर पीडिता खचतात। वैद्यकीय तपासणी, न्यायालयाचे खेटे, पोलिसांचा तपास यामध्ये अनेकदा त्यांना झालेल्या घटनेचा वारंवार उल्लेख करावा लागतो। यातून त्यांची मानसिक स्थितीही खराब होते। समाजाचाही पीडितांकडे पाहण्याचा अनेकदा दृष्टिकोन बदलतो। या पीडितांना त्यांच्या पायावर उभे राहता यावे, त्यांच्या जगण्यासाठी आधार मिळावा यासाठी शासनाकडून मनोधैर्य योजना राबवली जाते। महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पोलीस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेल या सर्वांच्या समन्वयातून या योजनेची अंमलबजावणी होत असते। यात पीडितेला विविध टप्प्यात सुमारे 3 ते 10 लाखापर्यंतची आर्थिक मदत शासनाकडून दिली जाते। जिल्ह्यात 2025 मध्ये 222 प्रकरणात मनोधैर्य योजनेसाठी भरोसा सेलकडून प्रस्ताव पाठवण्यात आले होते। यापैकी 168 प्रस्ताव मंजूर झाले असून सुमारे 42 प्रस्ताव नामंजूर झाले आहेत। भरोसा सेलमधील कर्मचारी अनिता माने गिराम यांनी हे प्रस्ताव मंजूर होण्यासाठी प्रयत्न केले। त्यामुळे आयुष्यात अंधार आलेल्या महिलांना जगण्यासाठी नवी उमेद मिळाली आहे। बीड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती श्री जयसिंह भैया सोळंके यांच्या दिनांक 30 डिसेंबर रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त तेलगाव येथील सुप्रसिद्ध माऊली हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हनुमंत वेताळ यांच्या वतीने धारूर तालुक्यातील देवदैफळ येथील खंडोबा यात्रेत काल रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी भव्य महाआरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात डॉक्टर हनुमंत वेताळ यांनी स्वतः रुग्णांची तपासणी करून रुग्णांना लागणारे मेडिकल देखील मोफत देण्यात आले। देवदैफळ येथे खंडोबा यात्रेनिमित्त दर रविवारी दूरवरून भाविक भक्त येतात, त्यामुळे या शिबिरात रुग्णांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी डॉक्टर हनुमंत वेताळ यांच्यासह डॉक्टर गणेश बाबरे, डॉक्टर अमर होरमाळे, डॉक्टर माणिक सांगळे, डॉक्टर कृष्णा फड, डॉक्टर अनिकेत ढगे यांनीही रुग्णांची तपासणी केली। बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, दोन्ही शिवसेना आणि MIM या पक्षांच्या नेत्यांनी आपापली सर्व ताकद पणाला लावून प्रचार केला, परंतु बीड शहरातील जनतेने नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीत जरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सौ प्रेमलता पारवे यांना बसवले असले तरीही सभागृहात मात्र बहुमत कोणत्याच पक्षाला न दिल्याने सभागृहाची अवस्था ही त्रिशंकू झाली असून निकालानंतर अद्यापपर्यंत तरी कोणत्याच पक्षाने आपली भूमिका जाहीर केलेली नसल्याने उपनगर अध्यक्षपद आणि विविध विषय समित्यावर कोणाची वर्णी लागणार याबाबत अद्यापही अंदाज लावणे कठीण झाले आहे। एकूण 52 नगरसेवकांपैकी सर्वात जास्त संख्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाची असून ती 19 एवढी आहे। त्या खालोखाल भाजपाची नगरसेवक संख्या 15 आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची 12 एवढी संख्या असून त्यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचा 1 नगरसेवकही आहे, तर शिवसेना शिंदे गटाची 3 नगरसेवक निवडून आलेले आहेत। तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि MIM यांचाही प्रत्येकी 1 नगरसेवक निवडून आलेला आहे। याच पार्श्वभूमीवर नगर परिषद सभागृहाची झालेली त्रिशंकू परिस्थिती पाहता कोणता पक्ष कोणासोबत जाणार याची मोठी उत्सुकता लागून राहिलेली असतानाच उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार हे उद्या दिनांक 30 डिसेंबर रोजी बीडमध्ये मुक्कामी राहणार असून या मुक्कामात ते बीड नगर परिषदेतील सत्तेची घडी बसविण्यासाठी त्यांनी एक नवा डाव टाकल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे। नगरसेवकांचा एक मोठा गट अजितदादांच्या गळाला लागल्याचे बोलले जात असून अजितदादांच्या मुक्कामावेळी हा गट गुपचूप त्यांच्या भेटीला जाणार असल्याचे बोलले जात आहे, परंतु अशा प्रकारे वेगळा गट तयार करून अजितदादांच्या भेटीला जाणारे नगरसेवक नेमके कोणत्या पक्षाचे आहेत आणि त्यांना घेऊन जाणारा नेता कोण याबाबत सध्या तरी उघडपणे कोणीही बोलण्यास तयार नाहीत। असे असले तरी ते नेमके कोणत्या पक्षाचे आहेत हे लवकरच दिसून येणार असल्याचेही बोलले जात आहे। त्यामुळे बीड नगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या बहुमताच्या जादुई आकड्याची गोळाबेरीज करून हा प्रश्न
अजितदादा सोडूनच जाणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान नेमका कोणता गट अजितदादांना भेटायला जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. केज तालुक्यातील तांबवा येथे इयत्ता 9वीच्या वर्गात शिकणाऱ्या एका 14 वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना काल घडली. केज तालुक्यातील तांबवा येथील तनुजा गोविंद चाटे वय 14 वर्षे ही काल रविवारी दिनांक 28 डिसेंबर रोजी शाळेला सुट्टी असल्यामुळे घरीच होती. दुपारी तिने घरातील खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला व त्यानंतर खोलीतील फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास लावून आपले जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास केज पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पीआय स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संदीप मांजरमे, उमेश निकम यांच्या टीमने पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी केज उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. दरम्यान एवढ्या कमी वयात तनुजा हिने असे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी 2025-26च्या अनुषंगाने 53वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन वडवणी येथील महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवार दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी गट शिक्षण अधिकारी बाबासाहेब उजगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. प्राचार्य श्रीमती शोभाताई आंधळे डोईफोडे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक कन्याशाळा वडवणीचे केंद्र प्रमुख शेख सैलानी सर, वडवणी गट साधन केंद्रातील श्रीमती मैमुना मॅडम तसेच संस्थेचे संचालक इंजिनियर अशोक आंधळे या मान्यवरांच्या हस्ते या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात प्रमोद महाजन इंग्लिश स्कूलची कुमारी हर्षदा दिगंबर मुंडे इयत्ता 7वी हिने उच्च प्राथमिक गटात गणितीय रचना अंतर्गत मॅथमॅटिक फन हे मॉडेल सादर करत तृतीय क्रमांक पटकावला. तर कुमारी हर्षदा मुंडे हिला प्रणिता तांबडे मॅडम, नितल कुरकुटे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तर कुमारी हर्षदा हिच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव तथा माजी आमदार केशवराव आंधळे, संस्थेचे उपाध्यक्ष तथा बीड भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संजय भाऊ आंधळे, मार्केट कमिटीचे संचालक रणजित धस, संचालक इंजिनियर अशोक आंधळे, मुख्याध्यापिका सौ शीतल लाटणे, सौ चव्हाण मॅडम यांच्यासह सर्व शिक्षकांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी तिला शुभेच्छा दिल्या. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.